ई चलन प्रणाली रद्द करा या मागणीसाठी आज कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली। पुढील काळात शासनानं ई चलनाबाबत ठोस निर्णय न घेतल्यास येत्या 15 ऑगस्टपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी समितीनं दिला। ई चलन प्रणाली रद्द करावी, आत्तापर्यंतचे थकीत ई चलन माफ करावं, परिवहन विभागातील भ्रष्टाचार आणि छळ थांबवावा यासह विविध मागण्यांसाठी आज कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। यावेळी जोरदार घोषणा देत समितीच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला। या निदर्शनानंतरही ई चलन रद्दबाबत शासनानं ठोस निर्णय न घेतल्यास येत्या स्वातंत्र्यदिनी प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा सतीशचंद्र कांबळे यांनी दिलाय। त्यावेळेस परिवहन मंत्र्यांनी सकारात्मकता दाखवून 100% ई चलन माफ केलं जाईल असं सांगितलं, पण ते झालं नाही। त्याच्यामुळं टप्प्याटप्प्याने आम्ही आंदोलन करत आहोत। परिवहन आयुक्तांच्याकडे मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये परिवहन आयुक्तांनी 50% अभय योजना जाहीर केलं आणि तो प्रस्ताव पाठवल्याचं, सेक्रेटरींना पाठवल्याचं आम्हाला सांगितलेलं आहे। पण आम्हाला 50%चा दंडमाफी बिलकुल मान्य नाही। त्याच्यामुळं आम्ही आता हा टप्पा आहे, त्याच्यानंतर जेलवर आंदोलन, निदर्शने परिवहन खात्यासमोर करून 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिना दिवशी झेंडावंदन करून आम्हाला या शासनाने स्वतंत्र ई चलनापासून स्वतंत्र करावं यासाठी प्रदीप राठोड आमरण उपोषणाला बसणार आहेत। त्या आम्ही सर्व साखळी उपोषणाला त्यांना पाठिंबा देण्यासाठी परिवहन RTO कार्यालयासमोर बसणार आहोत। या निदर्शनात प्रदीप राठोड, उत्कर्ष पोवार, मनोज चौगुले, दिलदार मुजावर, गौरव कुसाळे, अशोक शिंदे, पंकज त्रिपाठी, प्रकाश केसरकर यांच्यासह वाहतूकदार समन्वय समितीचे सदस्य सहभागी झालेत।